गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांसाठी अखेर दिलासादायक वृत्त आहे। गेल्या काही दिवसापासून शहरात कमाल तापमानात झालेली वाढ आणि वाढता उकाडा यापासून लवकरच सुटका होणार आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात पुण्याच्या तापमानात घट होणार असून विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी पुणे शहरात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर किमान तापमान 18.7 अंश सेल्सिअस इतके होते। सकाळपासूनच ऊन जाणवू लागल्याने दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। मात्र शनिवारी तापमानात किंचित घट होण्याची चिन्हे आहेत। पुढील 3 ते 4 दिवसात पुण्याच्या हवामानात मोठे बदल होणार आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार ते बुधवार म्हणजेच 20 ते 22 एप्रिल दरम्यान पुण्यात ढगाळ वातावरण राहील। या काळात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह 2 ते 3 मिमी इतक्या हलक्या पावसाची शक्यता आहे। केवळ पुणेच नाही तर राज्यातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून पावसाची स्थिती निर्माण होणार आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भामधील बीड, जालना, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे। या पावसामुळे तापमानात घट होणार असून वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता का होईना पण नक्कीच दिलासा मिळणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।